आणि त्यानंतर किरणजी भोईर यांच्या वतीने देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आलं होतं. आणि त्यानंतर 90 आदरणीय विनोद गोपाल भोईर यांच्या वतीने देखील मॅन ऑफ द मॅच करिता 1000 रुपयांचं पारितोषिक आपण दिलेलं आहे. म्हणजे सामन्यावेळेचा पुरस्कार आपण दिलेला आहे. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. इट्स ऑडिओ कॉम्बॉक्स. धन्यवाद. तुम्हाला नाईटला पण जायचं आहे ना? जा ना, तुम्ही जाल तर जा मग मी करतो. हरकत नाही. करतो की एक इनिंग करतो. बसा तुम्ही एक इनिंग करतो की सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. साई 11 विपक्ष बी ग्रुप या दोन संघामधील हा सामना आपण बघतोय. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. साई 11 संघाकडून सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रणव भोईर आणि त्याच्या समेत शरद भोईर टू ओपनर ऑन ग्राउंड. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय संजय घाटाल. पहिले षटक संजय घाटालच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू सामनागर फलंदाज प्रणव भोईर. इथे मात्र पहिला चेंडू हलकासा अपील. पंचांचा इशारा वाईट. अवांतर धाव वाईट चौपाने डाऊन द लेग स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. अवांतर धावने अकाउंट ओपन होतोय. या साई 11 भिनारगावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच भरतजी घाटाल साहेबांचा संघ सध्या आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना टॉस जिंकलेला आहे. साई 11 संघाच्या संघाने संदेश वखारे याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सलमी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय प्रणव भोईर आणि शरद भोईरच्या रूपाने. इथे ऑन साइडला शत्रक्षित इथे सज्ज आहे आणि त्याला बेट करून चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत मान्यवर प्रभाकर जी भोईर आणि त्यांच्या समेत आदरणीय प्रकाश जी भोईर साबंत देखील आपल्यामध्ये शुभागमन झालेला आहे. वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केलेलं फलंदाज प्रणव भोईर याने. संजय घाटाल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर व्यापीडाचं एंड करून टर्न होताना सामनागिरी फलंदाज प्रणव भोईर. इथे मात्र हेलिकॉप्टर आणि हा चेंडू निघून जाईल. हेलिकॉप्टर लँड होईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. 10 का दम दाखवताना भिनारचा वंडर बॉय प्रणय भोईर. प्रणव भोईरच्या बॅटमधून षटकार आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर हा षटकार. षटकाराने संघाचे धावसंख्या येतो 11. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रणय भोईर नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळत आणि इथे मात्र आपण पाहतोय आता प्रणव भोईर आक्रमणाला सुरुवात करतोय. या अगोदर नक्कीच आपण जर बघितलं तर प्रणय भोईर यांनी या बिहार प्रीमियर लीग स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. प्रणव भोईर यांनी अर्धशतक झळकावलं होतं आणि आता मात्र प्रणव भोईर आपण बघतोय चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतो. पहिल्या सामन्यामध्ये खरं तर फ्लॉप तो ठरला होता. पहिल्या सामना जर बघितला तर त्या सामन्यामध्ये प्रणय भोईरच्या बॅटमधून जास्ती धावा पाहायला मिळाल्या नव्हत्या.
5 धावांचं योगदान पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं होतं प्रणव भोईरच्या बॅटमधून. मात्र या सामन्यामध्ये एका वेगळ्या इराद्याने नक्कीच सायलेवन संघ या सामन्यामध्ये उतरलेला आहे. खरं तर मागील सामन्यामध्ये प्रणव भोईर स्वस्तात बाद झाल्यानंतर पूर्णपणे मदार नक्कीच संदेश वखारे याच्याकडे होते आणि संदेश वखारे यांनी आपल्या संघ मालकाला निराश केलं नव्हतं. 38 धावांची एक मॅथरन खेळताना तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता आणि आपल्या संघाला सामना देखील जिंकून दिला होता. खरं तर सायलेवन संघाचा हा ट्रम्प कार्ड खेळत आहे. आपण पाहतोय प्रणव भोईर सध्या त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार देखील पाहायला मिळालेला आहे. संघाची धावसंख्या 11. पहिले षटक मार्गस्थ असताना संजय घाटल गोलंदाजी ट्रॅकवर, सामनागर फलंदाज प्रणव भोईर. यावेळी फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल चेंडूला फेकून दिला मिडविकेटवरून सीमा पार टोळे जंग गगनचुंबी षटकार. धावसंख्या 6 धावेने वाढतोय. धावपलीकडे पोहोचते 17 आणि पूर्णपणे खतरा पेश करताना आपण बघतोय प्रणव भोईर फलंदाज. एक मेजवानी होती खरं तर फुलटॉस आणि त्या मेजवानीचा दोन्ही हाताने स्वीकार करताना आपण पाहतोय फलंदाज प्रणव भोईर याला. संघाची धावसंख्या 6 ने पोहोचते 17 वर. बिहार प्रीमियर लीग 20-25 पर्व तिसरं आपण पाहतोय. सायंकाळी सत्र आणि सायंकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. बिहार क्रिकेट के सुहानी शाम अब सभी के नाम, लेकिन देखते आज की शाम किस टीम के रहते नाम. पहिले षटक मार्गस्थ आणि पहिले षटक खर्चिक षटक पाहायला मिळतंय. संजय घाटाल विरुद्ध आक्रमणाला सुरुवात केलेली आहे या फलंदाज प्रणव भोईर याने. संजय घाटाल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि पुन्हा एकदा सामनागर फलंदाज प्रणव भोईर. इथे मात्र कट केलेल्या चेंडूला कव्हर पानच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते सीमा बार. क्रॅकिंग शॉट, झन्नाटदार चौकार. या चौकाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 4 ने वाढून होते. धावपलीकडे 21 धाव 21 धाव आपण पाहतोय. आक्रमक सुरुवात प्रणव भोईर वंडर बॉय भिनार वंडरफुल इनिंग पेश करताना पाहायला मिळतोय. अगदी क्रिकेटिंग शॉट त्यांनी केलेले आहेत. पुढील चेंडू इथे मात्र गॅप शोधू शकलेला नाही. पॉइंट रिजनला भेदू शकलेला नाही. एक धाव सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धावसंख्या 22 वर पोहोचते. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 22 आपण बघतोय. नाणेफेक जिंकून संदेश वखारेने जो संघ नाही का साई संघाचा त्याने जो निर्णय घेतलेला फलंदाजीचा तो प्रणव भोईर या सलामीच्या फलंदाजाने आतापर्यंत जरी 7 ठरवलेला आहे. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय सीमा बार. खरबुजे को देखते हुए टरबुजा भी रंग बदलता हुआ. हा षटकार आपण पाहतोय शरद भोईरच्या बॅटमधून. आणि त्याचबरोबर आदरणीय हरेश जी भोईर यांच्या वतीने जर का प्रणवने 50 धावा जर का ठोकल्या तर त्यांच्याकरिता 1000 रुपयांचं पारितोषिक दिले जाणार आहे आणि प्रणवकरिता हे पारितोषिक आहे. अगदी बरोबर. या अगोदर प्रणय भोईर यांनी अर्धशतक पूर्ण केलेलं आणि प्रणव भोईर याच्याकडे देखील ती ॲबिलिटी आहे. हा फलंदाज देखील अर्धशतक पूर्ण करेल का पाहावं लागेल. त्याने जर अर्धशतक पूर्ण केलं तर हरेश गोपीनाथ भोईर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक प्रणव भोईर याला दिलं जाईल. वैयक्तिक 21 धावसंख्येवर फलंदाजी करतोय प्रणव भोईर. शरद भोईर यांनी षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावपलीकडे पाहायला मिळत आहेत. ते बिनबाद जिंदाबाद 28 धावा 28 विदाउट लॉस एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. गोलंदाजीमध्ये पहिला बदल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दुसरं षटक आणण्यासाठी येतोय समीर धामणे. पहिलं षटक संजय घाटल यांनी अडवलं होतं. जे षटक खूपच महाग ठरलं होतं आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर समीर धामणे पाहायला मिळतोय. सामनाकर फलंदाज प्रणव भोईर जो वैयक्तिक 21 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. 5 चेंडूचा आतापर्यंत त्याने सामना केलेला आहे ज्यामध्ये 2 षटकार 2 चौकारचा देखील समावेश आहे. समीर धामणे बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय.
फार एंडकडून दूरच्या टोकाकडून सज्ज होईल. तर सामनावीर फलंदाज प्रणव भोईर. या अगोदर सामन्यामध्ये प्रणय भोईर यांनी अर्धशतक पूर्ण केलं होतं आणि इथे मात्र अर्धशतकासाठी या संधी प्रणव भोईरसाठी आहे. आणि प्रणव भोईर यांनी अर्धशतक जर पूर्ण केलं तर हरीश भोईर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक प्रणव भोईर याला दिलं जाईल. इथे खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी यॉर्कर लेनचा चेंडू कार्पेट सारे चेंडू एक्स्ट्रा रिझल्टमध्ये टोललेला आहे. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावीने साई 11 संघाची धावसंख्या पोहोचते ती 30 वर. 30 धावा आपण सामना पदे साई ग्रुप साई 11 विपक्ष बी ग्रुप या 2 संघामध्ये. बिहार प्रीमियर लीग 20-25 पर्व तिसरा. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गाचे समीर धामणे दुसरं षटक आदळतोय. यावेळी मात्र जोरदार अपील पंच संमत नाहीत. अतिशय जोरदार अपील तिथे पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पूर्णपणे बीट चकित केलं होतं खरं तर फलंदाजाला. चांगल्या चेंडूची हाताळणी करताना आपण बघतोय समीर धामणे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. समीर धामणे गोलंदाजी ट्रॅकवर दूरच्या ढोकावरून दुसरं षटक चालतोय. इथे कंट्रोल फटका आणि चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्कोर रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. शॉट ऑन फुल आपण पाहतोय. कंट्रोल फुलचा फटका फलंदाज प्रणय भोईरच्या बॅटमधून संघाची धावसंख्या चौकाराने पोहोचते ती 34 वर. वैयक्तिक 27 धावसंख्येवर प्रणव भोईर फलंदाजी करताना आणि संघाची धावसंख्या 34. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे ऑन साईडला समोर खेळलेल्या 20 मध्ये वाईड ऑफ डीप मिड ऑन रिझनमध्ये मिसफील्ड. परिणाम स्वरूप 1चं रूपांतर 2 मध्ये करताना फलंदाज 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या त्या 2 धावने संघाची धावसंख्या 36. आपण सामना बघतोय या साई 11 विपक्ष बी ग्रुप या 2 संघामध्ये. पुन्हा एकदा 20 मध्ये फटका केलेल्या शतरक्षित तिथे सज्ज आहे. पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळत आहे आणि पुन्हा एकदा फलंदाज 1चं रूपांतर 2 मध्ये करताना गोलंदाज निराश आपण पाहतोय. कारण गोलंदाजाची 7 क्षेत्ररक्षक नक्कीच आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाही आणि परिणाम स्वरूप 1चं रूपांतर 2 मध्ये करताना पुन्हा एकदा फलंदाज पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 38 धावा 38. वैयक्तिक 31 धावसंख्येवर प्रणव भोईर फलंदाजी करताना इथे या आपण पाहतोय या सुदैव नक्कीच चेंडू एस्ट्यानं जाऊन धडकला नाही. बॅटची इनर एज घेऊन चेंडू एस्ट्यांकडे आला होता मात्र एस्ट्यानं धडकला नाही. एक सिंगल रन्स पूर्ण आणि सिंगलने संघाची धावसंख्या 39 2 षटकाच्या समाप्तीनंतर. बिहार प्रीमियर लीग 20-25 पर्व तिसरं आपण पाहतोय आणि संपूर्ण बिहार वासियांना नक्कीच या पर्वावर आहे गर्व. कारण सलग ही स्पर्धा आपण पाहतोय. बिहार प्रीमियर लीग स्पर्धेचं हे आयोजन बिहार गावचा उत्सव नक्कीच आपण पाहतोय. बिहार गावची यात्रा जत्रा आपण पाहतोय. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं DD ग्राउंड भिनार आणि DD ग्राउंड भिनार या मैदानातून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण प्रिन्स म्यूजिकच्या माध्यमातून केलं जात आहे. धावसंख्या 39 2 षटकाची समाप्तीनंतर. ड्रिंक्स ब्रेक आपण बघतोय मैदानामध्ये. इथून अजूनही 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज पवन मस्कर. पहिलं षटक संजय घाटल याने हाताळलं होतं. दुसरं षटक हाताळलं समीर धामणे याने आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी पवन मस्कर आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. धावसंख्या 39 वैयक्तिक 31 धावसंख्येवर फलंदाजी करताना प्रणव भोईर आपण पाहतोय. ज्यामध्ये 2 षटकार 3 चौकारांचा समावेश आहे.
इथे सोडून दिलेला चेंडू पंचांचा इशारा वाटच येतोय. संजय पाटील सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय, तर स्कोरलेटचे पंच श्याम पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही पंच अतिशय अनुभवी पंच आहेत आणि दोन्ही पंच उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. दांडगा अनुभव नक्कीच दोन्ही पंचांकडे पाहायला मिळतोय. इथे सरळ खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद. पहिला हादरा साई 11 संघाला प्रणव भोईरच्या रूपाने. पहिला फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतताना आपण बघतोय प्रणव भोईर अतिशय सुरेख झेल डीपमध्ये पकडला गेलेला आहे. 31 धावांचं योगदान प्रणव भोईर यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी दिलेलं आहे. आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये जातोय. कैलास भोईर. पहिला फलंदाज इथे बाद होताना 40 या धावसंख्येवर. वैयक्तिक 31 धावांचं योगदान प्रणव भोईर याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. पवन मस्कर व्यापीठाच्या टोकाकडून वळताना सामनावीर फलंदाज कैलास भोईर. इथे मात्र लॉप केले चेंडूला लॉप नेट फटका. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळी मात्र झेल ड्रॉप. झेल सोडला जातोय. या अगोदर चांगला झेल त्याने पकडला होता. यावेळी मात्र झेल त्याला पकडता आले नाही आणि परिणामस्वरूप एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ते 41 वर 41. आपण सामना बघतोय साई 11 विपक्ष बी ग्रुप या दोन संघामध्ये. इथे मात्र चेंडूला फोर्स केलेला फोर्सिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होताना झेलबादच्या रूपाने शरद भोईर याची गेली संपुष्टात. दुसराही सलामीचा फलंदाज शरद बाद होताना आपण पाहतोय दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्थिर धावफलकर 41 धावा आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये जातोय मागील सामन्यामध्ये हिरो. आपण पाहतोय ज्याने षटकारांनी चौकामध्ये डील केलं होतं ना. एका दुका सीधा चौका छक्का असं त्याचं खेळीचं वैशिष्ट्य राहिलं होतं. घंटो काका मिंटो मे केलं होतं. तो संदेश वाखारे आता मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजून या इनिंग मधील शेवटच्या 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 41 41. पहिला फलंदाज 40 या धावसंख्येवर बाद झाला होता आणि त्यानंतर दुसरा फलंदाज 41 या धावसंख्येवर बाद होतोय. पवन मस्कर आपण पाहतोय तिसरं षटक घालण्यासाठी आलेलं आहे. व्यासपीठाच्या टोकाकडून तर सामनाकरी फलंदाज संदेश वखारे. मागील सामन्यामध्ये 38 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं होतं. पवन मस्कर बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे बॅकफुटला जाऊन. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे आणि इथे मात्र आपण बघतोय पहिल्या सामन्यामध्ये हिरो या सामन्यात ठरतो झिरो. झिरोवर बाद होताना संदेश वखारे. आता मात्र गोलंदाज हॅट्रिकवर आपण पाहतोय या स्पर्धेत पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का गोलंदाज पवन मस्कर. बिहार प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आतापर्यंत अर्धशतक झालेले, षटकांची हॅट्रिक झाले, चौकारांची हॅट्रिक झाले, मात्र एकही विकेटची हॅट्रिक पाहायला मिळाले. निर्दोष षटक देखील हाताला गेलेलं आहे आणि विकेट हॅट्रिकवर आता मात्र पवन मस्कर. यावेळी फुलटाच चेंडू आहे. इथे मात्र गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमा पार.
6 धावांसाठी षटकार. आणि बॅटिंग साईडने नक्कीच इथे मात्र रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. इट्स अ भीमर. नक्कीच आपण पाहतोय या बॅटिंग साईडचा रिव्ह्यू सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. आणि पुढील चेंडू फ्रीड देखील असणार आहे. भीमर नो आपण पाहतोय. धावसंख्या 48-48. पवन म्हस्कर आपण पाहतोय या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र पंच केलेल्या चेंडूला आणि चेंडू निघून जातोय पॉइंट रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकारीने संघाची धावसंख्या वाढून होती ते धावफलकावर 52 अर्धशतक देखील क्रॉस केले गेले आहे. चांगली फलंदाजी आपण पाहतोय या ती साई 11 जो भरतजी घाटाल साहेबांचा संघ आहे. भिनानगावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच फॅम टीम साई 11 संघ आपण पाहतोय सध्या फलंदाजी करताना. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अजय पाटील कुमार पाटील फॅम टीम बी ग्रुप हा संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 52 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना इथे यॉर्करलँडचा चेंडू होता. कार्पेटचे सहारे चेंडू टोलवले गेले आहे. मिडविकेट रिझन मध्ये एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि इथे मात्र 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. या 2 धावीने या षटकाची देखील समाप्ती. या 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर साई 11 संघाची धावसंख्या झाली ती धावफलकावर 54 धावा. आणि इथून एका षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पवन म्हस्कर याने या षटकामध्ये 15 धाव खर्च केले आहेत. मात्र 3 सफलता देखील अर्जित केलेल्या आहेत. एक घटना पूर्ण षटक त्याचं पाहायला मिळालं कारण या षटकामध्ये वाईट चेंडू नो चेंडू चौकार षटकार विकेट देखील दुहेरी धाव एकेरी धाव म्हणजे सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. आणि शेवटचे षटक आता मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल भोईर सज्ज होतोय. दुर्वाच्या टोका करून विशाल भोईर बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. समोर जाईल फलंदाज कैलास भोईर. नॉस्ट्रेकला आपण पाहतोय संदीप घाटाल जो वैयक्तिक 12 धावसंख्येवर फलंदाजी करतोय ज्यामध्ये एक चौकार एक षटकाचा देखील समावेश आहे. कैलास भोईर वैयक्तिक 1 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फटका फसलेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. मात्र झेल अवघड होता. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या वाढून होती धावफलकावर 55 धावा. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. स्टॅन्स चेंज केला होता. मात्र प्रॉपर टायमिंग साधल्याने खरं तर एलिव्हेशन प्राप्त करता आले नाही. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. विशाल भोईर पुन्हा एकदा दूरवरच्या टोकावरून वलताना इथे समोर खेळलेल्या 20 मध्ये लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. एका धावेचा दोन्ही फलंदाज समाधानी.
धावसंख्या अब तक 56 शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकातील शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विशाल भोईर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकात चालतोय. पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा तेच चित्र. पुन्हा एकदा फटका फसलेला, झेल होण्यासारखी संभावना नाही. सेफ लँडिंग होते, टप्प्यावर चेंडू अडवला जातोय. रनआउटची संधी आहे आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. चौथा फलंदाज बाद होऊन फॅलामध्ये परतताना आपण पाहतोय. संदीप घाटल हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय. मात्र संदीप घाटल याने या बाद होण्यापूर्वी एक षटकार एका चौकारच्या मदतीने आपल्या संघासाठी 13 धावांचं योगदान दिलेलं आहे. आणि न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये गेलेलं आहे. संदीप घाटल बाद झाल्यानंतर संदीप भोईर. इथे मात्र पिकअप शॉट, चेंडू भिरकवून दिलेला आहे स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. कैलासाच्या बॅटमधून फर्स्ट क्लासचा शॉट आपण पाहतोय. या फटक्यासाठी खरं तर अगोदरच तो तयार होता. जसा चेंडू बॅटवर आला तसा बाहेर देखील गेला. या 6 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती या 63 वर 63. विशाल भोईर आपण पाहतोय या गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटकात चालतोय. रिव्हर्स फटका आणि यावेळी मात्र टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर, पॉइंटच्या वरून षटकार कैलासच्या बॅटमधून. हा आपण पाहतोय या धावसंख्या 6 ने वाटते. या अगोदर देखील कैलासाने हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 वेळा त्यानं अपयश आलं होतं. यावेळी मात्र यश येताना आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून षटकाराने संघाची धावसंख्या 69 69. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न आहे. ऐवेळी मात्र स्वतः गोलंदाज चेंडू खाली, कॉट अँड बॉलच्या रूपाने फलंदाज बाद.
सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. आणि 70 धावांचं लक्ष आहे. 70 धावांचा पल्ला गाठायचा आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक जे आहे ना ते फार निर्णायक षटक असेल आणि त्याकरिता मैदानाच्या आतमध्ये या मॅचमध्ये सुद्धा संदेश वखारे असं कर्णधार पदाची भूमिका. चला फलंदाज आपण या लवकर या, कारण वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं आपण कॉपरेट करा, कारण वेळ आपल्याकरिता थांबणार नाही आहे वेळेच्या बाबतीमध्ये. कारण ज्याने स्वतः जर्मनीचे संशोधक पीटर हिंडले ज्याने स्वतः घड्याळ बनवलं त्यांच्याकरिता देखील वेळ थांबणार नाही आहे. तर सकाळी विकला जाणारं वर्तमानपत्र 5 रुपयांनी आपण विकत घेतो आणि तोच वर्तमानपत्र आपण संध्याकाळी 5 रुपये किलोच्या दराने विकतो. म्हणजे वेळेला महत्त्व देणं फार गरजेचं आहे, कारण वेळेची बचत जर का आपण केली ना तर वेळ आपल्यासाठी थांबेल आणि आता वेळ आपल्यासाठी थांबणार नाही आहे. आणि चला लवकर आपण या मैदानाच्या आतमध्ये, कारण जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे, कारण रनचेसमध्ये धावा बनवायच्या आहेत आणि अंतिम 4 षटकांचा खेळ दुसरा डाव बाकी आहे. चला थोडा क्विकली आपण या. सर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. मंद मंद पावलांनी जसं पेरावं तसं उगवतं आणि स्टॉप ऑर्डर करण्याकरिता गेलेलं आहे. 70 धावांचं फार मोठं लक्ष आहे आणि 70 धावांचा पाठलाग करण्याकरिता, कारण पहिले षटक आहे फार निर्णायक षटक बी ग्रुप या संघाकरता राहणार आहे. आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर प्रणव भोईर सज्ज झालेला आहे, परंतु 70 धावा बनवायच्या आहेत. संजय घाटाला आहे आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. मागील मॅचमध्ये बी ग्रुप संजय घाटाले बाद झाले होते रनआउटच्या रूपानं आणि या वेळेला मात्र टॉप ऑर्डर करण्याकरिता पुढे गेलेला आहेत. फार मोठं लक्ष आहे आणि म्हणूनच येणारं पहिलं षटक जे आहे ना पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र पॉवरफुल बॅटिंग ही करावी लागणार आहे. 40+ विशाल नॉन स्ट्राईकला आहेत आणि त्याच्यानंतर मात्र संजय घाटाल रेग्युलर खेळणारे खेळाडू आहेत. फार मोठी जबाबदारी असेल संजय घाटाल यांच्यावर. या वेळेला मात्र पहिलाच बॉल आहे. स्लेकवर बॉल आदळला आहे. लाईन देखील फार चांगली मेंटेन केली होती. थोडासा फलंदाजापासून क्लोज बॉल ठेवला होता, परंतु हा बॉल पहिलाच आहे निर्धाब गेलेला आहे. स्कूट लेंथ ऑफ लाईनमध्ये हा बॉल हाताळला होता. चांगल्या लाईनमध्ये हा बॉल हाताळला, तसा मात्र हलकाचा बाउन्स झाला आणि बॉडीवर बॉल हाताळला. जसा आदळला तसा मात्र बॉल देखील कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि पहिला बॉल निर्धाव चेंडूची समाप्ती झालेली आहे. या वेळेला मात्र ऑन साइडला स्टन केला एंड द गॅप शॉट लाईन. सरळ बॉल 1 बॉल क्रॉस द एरो. धावा मिळतील 4. चौकार. कर्तृत्ववान व्यक्तीला आयुष्यात वेलोवेली झालेले डंक हे नवे पंख देऊन जात असतात. इम्पॅक्ट मधल्या स्टिकला लाईन मात्र फार चांगल्या प्रकारे मिडल स्टंपला ही लाईन मेंटेन केली होती प्रणवने. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. कारण फक्त आणि फक्त 4 धावा
धाव फलकावर लागलेल्या आहेत. यावर देखील मात्र पूर्णपणे स्प्लॅश पॅडवर बॉल आदळलाय. पंचांकडे स्लाउड अपील. हाऊस दॅट क्वेश्चन तिकडे जरूर विचारला, परंतु इम्पॅक्ट बॉल जर आपण बघितला ना तर फार अगदी पॉपिंग क्रीजमध्ये रिलीज केला होता बॉल. पंचांना लगेच दर्शवलं गेलं की हा बॉल लेग बायचा आहे. लेगवर बॉल आदळला. एक लेग बायच्या रूपाने सिंगल मिळेल आणि सिंगलने धावा देखील लागल्या जातात. 5 रन लागलेले आहेत धाव फलकावर फक्त आणि फक्त. त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये देखील फार हायेस्ट टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर मात्र पहिल्या मॅचमध्ये जवळपास 66 धावा आणि त्याच्यानंतर मात्र या मॅचमध्ये देखील 69 धावा बनवल्या आणि 70 धावांचं हे लक्ष ठेवलेलं आहे. काय गोलंदाजी पाहायला मिळाली जबरदस्त आतापर्यंत. या वेळेला थोडीशी जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता. फ्रंट फुटला गेले होते, जागा बनवली होती. तेच तर्रार बॉल सुद्धा तेवढाच गतीने हाताळला गेला आणि सरळ बॉल अस्टंच्यावरून एसटी रक्षकाच्या हातगंडामध्ये विसावला आणि पहिलं षटक जे आहे ते मात्र संपलेलं आहे. अंडर प्रेशर गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रणव भोईरच्या माध्यमातून येणारे 18 बॉल आहेत, म्हणजे 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि फार मोठं लक्ष आहे. 70 धावा बनवायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणून कठीण कालामध्ये आणि त्या आयुष्यामध्ये येणारी संकट वादळं ही तुम्हाला घेरण्याकरता येत नसतात, तर मात्र तुमच्यात एक सुप्त क्षमता त्या कठीण परिस्थितीला देखील कळू द्या की या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही किती कठीण आहात. बॅड फेसला जरीही सुद्धा जावं लागलं ना तरीही मात्र इथनं कमबॅक करावं लागेल. असं परंतु फार चांगल्या प्रकारे इम्पॅक्ट पिचिंग बॉल हाताळले गेले आणि स्लिंग लाईनमध्ये फार चांगल्या प्रकारे लाईन मेंटेन केली होती आणि बी ग्रुप देखील पहिली मॅच जिंकलेली आहेत आणि त्याच्यानंतर साई 11 हा संघ देखील जिंकलेला आहे. म्हणजे दोन्ही संघ जिंकलेला आहेत, परंतु ज्या वेळेला ही मॅच कुणाच्या बाजूने मात्र झुकेल आणि जर का ही मॅच जिंकली ना तर मात्र क्वालिफाय होण्याचे चान्सेस देखील फार वाढतील. आणि जर का या मॅचमध्ये दोन्ही संघांपैकी एक संघ जर का पराभूत झाला ना तर पुढील मॅच जी आहे ती जिंकणं फार त्यांच्याकरता गरजेचं असणार आहे. म्हणजे 2 मॅच तुम्ही जर का जिंकता ना तर मात्र क्वार्टर फायनलच्या मॅचकडे तुम्ही जाऊ शकता आणि त्याकरिता मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला हा संघर्ष. सेकंड ओव्हरचा स्पेल आहे. संदेश शुभाकारी या वेळेला मात्र स्लॉंगरला विषय फटका आहे. बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत, पकडला जेल. संजय गाटाल जावं लागेल पॅव्हलियनच्या रस्त्याला. बॅक टू द पॅव्हलियन. काय जबरदस्त झेल पकडलाय. तिकडे थोडंसं बॅलन्स चुकला होता, फिल्डरचा पुढे आला होता आणि त्याच्यानंतर मात्र स्वतःला कंट्रोल केलं आणि त्याच्यानंतर मात्र फार चांगला झेल पकडलाय त्याने. पहिला धक्का दिला संजय घाटाल च्या रूपाने आणि पहिला विकेट बी ग्रुप त्या संघाला बसलेला आहे. नवीन फलंदाज पवन मैदानाच्या आतमध्ये गेलेत. संदेश बकारे आहेत, फार चांगला अनुभव आहे. मागील मॅचचा हिरो राहिला, परंतु या मॅचमध्ये 0 ठरला बॅटिंगमध्ये. परंतु गोलंदाजीमध्ये ज्या प्रकारे सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्याच्या नंतर मात्र पहिलं षटक हाताळलं. इकॉनॉमिकल षटक राहिलं, कमी खर्चिक षटक राहिलं, कमी धावा. मात्र प्रणव भोईरने म्हणजे पहिल्या बॉलपासून आणि पहिल्या षटकापासून दबाव रिलीज करण्याचं काम खऱ्या अर्थाने साई 11 या संघाने केलेलं आहे. आणि सेकंड ओव्हरमध्ये देखील ज्या प्रकारे अटॅक काउंटवर सुरुवात करायची आहे, प्रहार करायचा आहे, पलटवार करायचा असताना मैदानाच्या आतमध्ये महत्त्वपूर्ण सफलता सुद्धा प्राप्त केली. या वेळेला मात्र पुन्हा एकदा मिस फटका आहे. बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत, वाईड मिड विकेटला पकडला हा झेल. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते. पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता, परंतु एलिमिनेशन नाही. शॉट सिलेक्शन देखील चुकीचं निवडलं आणि अशातच मात्र मिस टाइम फटका खेळलेत आणि त्याच्यानंतर मात्र अगदी क्लायमेट देखील शांत आहे. हवेमध्ये थोडासा नमीपणा आपल्याला पाहायला मिळेल आणि अशातच मात्र ऑनसाईडला ज्या वेळेला खेळत होते त्यावेळेला 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. एक लाँगॉन क्षेत्रामध्ये मिस टाइम फटका पाहायला मिळाला, त्याच्यानंतर मात्र वाईटिश डीप मिड विकेटला तिकडे देखील फिल्डर सज्ज होते, त्यांच्या हातखंडामध्ये बॉल विसावला गेला. त्या बॅक टू बॅक 2 विकेट गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर मात्र 5च्या धावसंख्येवर विकेट प्राप्त केलेला आहेत. संदेश बकारे अगदी विकेट हॅट्रिक च्या कगरवर आहे. चांगल्या लाईनमध्ये जर का बॉल हाताळला ना तर फुल शॉट ज्या वेळेला खेळण्याकरता प्रयत्न करतात, जास्त हवेमध्ये बॉल
आणि मैदानाच्या आतमध्ये आणि फिल्डिंग देखील तेवढी चांगली पाहायला मिळाली आतापर्यंत. जबरदस्त गोलंदाजी विकेटची हॅट्रिकवर असणार आहे. याच्या अगोदर देखील षटकाराची हॅट्रिक पाहायला मिळाली, त्याच्यानंतर अर्धशतक सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. परंतु या मॅचमध्ये विकेटची हॅट्रिक संपन्न केली जाईल का? यावेळेला पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फिल्डर आहेत डबल माइंडमध्ये गेले. जसे फिल्डर आहेत त्याच्या अगोदर टप्पा बॉल स्लँड झालाय आणि त्याच्यानंतर मात्र एका टप्प्याने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. जबरदस्त फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेला मात्र हलकासा फुलटॉस बॉल होता. त्याच्यानंतर मात्र स्विलेकडे फिल्डर असताना डबल मॅनमध्ये गेले होते की बॉलवर पुढे जायचं की मागे थांबायचं, बॅकअपला जायचं हा प्रश्न तिकडे पडला होता. आणि त्याच्यानंतर मात्र एका टप्प्याने बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच फटक्यांची फार गरज आहे. यावेळेला देखील ऑन साईडला डीपमध्ये कॉर्नरला फिल्डर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल म्हणजे सुरुवातीला 2 चेंडूवर 2 विकेट घेतले. तिसऱ्या बॉलवर चौकार आला. त्याच्यानंतर मात्र एक सिंगल आली. म्हणजे 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावा लागलेल्या आहेत फक्त आणि फक्त 10. दबाव वाढलाय, प्रेशर वाढलाय. कारण हात जर का प्रेशर रिलीज करायचा असेल ना तर प्रत्येक बॉलवर, कारण पूर्णपणे अंडर प्रेशर येऊन गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. खास करून प्रणव भोईरने हा प्रेशर टाकण्याचं काम केलंय. यावेळेला देखील मिस टाइम फटका आहे. आज परत ऑन साईडला खेळले, तिकडे फिल्डर नाही आहे. कारण जोपर्यंत मात्र बॉल सेफ प्लॅन झालाय गॅदर केला तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धावा आलेला आहे. ॲज अ मिटलच्या पद्धतीने सिंगल डबल धावांनी काही फरक पडणार नाही साई 11 या संघाला. परंतु फक्त आणि फक्त फरक पडेल बी ग्रुप या टीमला. कारण 70 धावांचं फार मोठं लक्ष असताना मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे इम्पॅक्ट सुरुवात होणं अपेक्षित ती सुरुवात झाली नाही आहे आणि आत्तापर्यंत धावा देखील लागलेल्या आहेत. दफलकर फक्त 11. कारण पूर्णपणे आत्मविश्वास दर्शवले मैदानाच्या आतमध्ये. कारण आत्मविश्वास एक अशी गोष्ट आहे ना की तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवेल. म्हणून वादळं ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात. तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रजून उभं राहायचं असतं. जेवढ्या वेगाने वादळं येतात ना तेवढ्या वेगाने वादळं सुद्धा निघून जात असतात. प्रश्न आपण वादळांशी 2 हात कसे करायचे आणि त्या वादळांच्या अवस्थेमधून आपण कशा प्रकारे बाहेर पडायचं ना हे सर्वात अगोदर जाणणं गरजेचं असेल. परंतु इथे देखील कठीण परिस्थिती आहे, संकट मोचक बनावं लागेल. यावेळेला मात्र पंचांकडे दाद मागितली जाते, बॅटची गाड्या घेतली. अष्टरक्षकाने मात्र कुठल्याही प्रकार चुकी केली नाहीये. पकडला जेल, आणखी एक विकेटचं पतन. फार चांगलं मोटिव्ह आहे आणि एखादं ध्येय उंच असलं ना की झेप देखील तेवढी उंच घ्यावी लागत असते आपल्याला. परंतु सलग 2 धक्के देखील दिले होते म्हणजे एकाच ओव्हरमध्ये आलेले 3 विकेट आणि धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या 6. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावा लागलेल्या आहेत त्या 11. 70 धावांचं लक्ष असताना मात्र जवळपास 59 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळपास 75% बॅटल साई 11 या संघाच्या बाजूने अगदी झुकताना पाहायला मिळालं आपल्याला. काय बॅटिंग राहिली, जबरदस्त बॅटिंग. जो इव्हेंट्स होता तो देखील जर आपण बघितला प्रणवने सुरुवात मात्र फार चांगली केली. 31 धावांची खेळी त्यांनी साकारली. त्यामध्ये 3 चौकार 2 षटकार ठोकले. शरद त्यांनी देखील 1 षटकार ठोकला, त्यांनी 6 धावांचं योगदान दिलं. त्याच्यानंतर कैलास भुईर आले, कैलास भुईरने 15 धावांचं योगदान दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी 2 षटकार ठोकले. त्याच्यानंतर संदीप घाटाल त्याने देखील 13 धावांची खेळी साकारली. म्हणजे 1 षटकार 1 चौकार त्याने देखील फार अगदी कमी बॉलमध्ये कारण जास्त धावा बनवण्याचा जो पराक्रम केला ना आणि अशातच मात्र 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 69 धावा बनवल्या आणि 70 धावांचं फार मोठं लक्ष मात्र सेट केलं. आणि याच 70 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पिछाडीवर राहिलेला आहे बी ग्रुप हा संघ. दोन्ही संघांनी एकमेक मॅच जिंकून मात्र पुढे वाटचाल करण्याचा फार चांगला प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 1+1 2 धावा जोडल्या जाणार आहेत. कारण 59 धावांचं फार मोठं लक्ष आहे येणाऱ्या त्या 12 बॉलमध्ये. संदीप घाटाला आहे मागील मॅचमध्ये विकेट मेडन षटक हाताळण्याचा विक्रम सुद्धा त्याने केला होता. जबरदस्त इम्पॅक्ट गोलंदाजी देखील जबरदस्त राहिली होती.
परंतु पहिलाच बॉल आहे जुबा स्टिकच्या बाहेर बॉल हाताळला आणि व्हाईट बॉलचा इशारा देखील दिला. या बैलीला मात्र अगदी बॅट आणि पॅटच्या मधून बॉल रिलीज झाला, सरळ स्टॅनवर जाऊन आदळला आणि त्रिफलाची दांडी गुल. आणखी एक धक्का. अक्षरशः मात्र फलंदाजांनी गोलंदाजांचं मनसुबे हिरलं जाणलं आणि खऱ्या अर्थानेच मात्र प्रतिभावंत बॅटिंगचा एक इव्हेंट्स पाहायला मिळाला. आणि त्याच्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये सेकंड डावामध्ये गोलंदाजांनी फलंदाजांचे मनसुबे जाणले आणि त्याच्यानंतर मात्र फलंदाजांचा मनसुबे उद्ध्वस्त आणि खारीज करण्याचा आणि प्रतिभावंत गोलंदाजी आणि कंट्रोल फॉर बॉलिंगचा दर्जा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये साकारलाय. साई 11 जसं गोलंदाजांनी संदीप झकाटाला आहेत. पहिला बॉल तरीही सुद्धा वाईट हाताळला. त्याच्यानंतर मात्र विकेट गेलीत आणि स्टँड गुल त्रिफलाचित केले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला 12वा खेळाडू आपण या मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त आज देखील संपूर्ण दिवसभर आपण 8 मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. कुठला संघ हारलाय, कुठला संघ जिंकलाय उद्याच्या दिवसामध्ये. मात्र प्रत्येकाचं अस्तित्व जे आहे ते उद्याच्या दिवसामध्ये फार अगदी रफ अँड टफ मॅचेस, कारण एक एक मॅच एक एक धाव प्रत्येक टीम करता फार निर्णायक राहणार आहे. ज्या बलीला देखील सलगाचा बॅकफूट स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता, पॉईंटकडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. अशाच प्रकारची गोलंदाजी, खोलवर टप्प्याची गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये राहिली होती. या बलीला मात्र स्विच टाइम फटका आहे. बॉल हवेमध्ये स्वतः संदीप घाटाल पुढे चाललेत. चांगला प्रयत्न केलाय गोलंदाज संदीप घाटाळने, परंतु 2 धावा आलेल्या आहेत. एकेरी दुहेरी धावांनी एक सिंगल आली आणि एक सिंगलने धावफलक आहे तो देखील इथे 14 आकड्यांवरती पोहोचलेला आहे. आणि पूर्णपणे मी तर म्हणेन कारण पराभवाच्या छायेखाली वावरावं लागेल, कारण या षटकाला टार्गेट जर का केलं नाही आहे, कारण फार जास्त धावांची अपेक्षा होती. 59 धावांची गरज होती आणि 3 चेंडूंचा खेळ देखील झालेला आहे. 3 धावा देखील खर्च केले संदीप घाटाळने. या वेळेला मात्र रडारवर बॉल, सरळ बॉल पाठवलाय बिनारकरांच्या भेटीला. षटकार. सनिक्स यावलेला मात्र मैदानाच्या मध्ये काय घडलंय, नो बॉलचा इशारा आणि सरळ बॉल हा देखील पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आणि फलंदाज आपल्याला पाहायला मिळतं काय जबरदस्त बॅटिंग आज करतात विशाल. आणि संध्याकाळच्या क्लायमेटला मात्र जास्त धावांची गरज असताना अशाच प्रकारची बॅटिंग ची अवस्था आहे. म्हणजे एकंदर धावा जर आपण बघितलं तर धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या 27 आणि धावा लागलेल्या आहेत. या वेळेला देखील पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला होता. गल्ली क्षेत्रामधला बॉल, टांगा पलटी, घोडा फरार, सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. थर्ड बँकचं क्षेत्र क्लिअर झालंय. धावा मिळतील 4. एक्झॅक्ट धावांचा आपण जर विचार केला तर 31 रन बनलेला आहे. 70 धावांची गरज असताना जवळपास एक शेवटचा बॉल बाकी आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 31 रन बनलेले आहेत आणि हा बॉल स्पाइट बॉल हाताळलेला आहे. म्हणजे एकंदरीत धावांची आवश्यकता जर आपण बघितली ना तर 32 रन बनलेले आहेत आणि त्याच्यानंतर हा देखील बॉल सुबाईट आहे. म्हणजे जवळपास 7 बॉल आणि त्याच्यानंतर आत्तापर्यंत 9 बॉल हाताळलेले आहेत आणि आणखी एक बॉल बाकी आहे. 37 धावांची आवश्यकता आहे. या बॉलवर जर का षटकार आला ना
तर मॅचमध्ये पुणे एकदा कमबॅक करत परंतु हा बॉल चांगल्या लेग लाईनमध्ये हाताळलेला आहे आणि इथनं पूर्णपणे पराभवाच्या छत्रछायेखाली वावरत असताना बी ग्रुप आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण येणारे बॉल 6 आणि 6 बॉलमध्ये धाबा बनवायचे आहेत 37. 22 धाबा देखील खर्च केलेला आहेत. संदीप घाटाल्याने याच्या अगोदर विकेट मेडन षटक हाताळलं होतं आणि त्याच्यानंतर मात्र या मॅचमध्ये 22 धाबा खर्चिक थोडंसं षटक राहिलंय परंतु फरक पडणार नाही आहे साई 11 या संघाला. कारण येणारे बॉल 6 आणि या 6 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. 6 बॉलमध्ये 6 षटकार जरी टोकले ना तरी सुद्धा मात्र मॅच जिंकणार नाही आहे. कारण 37 धावांची आवश्यकता आहे आणि त्यानंतर मात्र येणार अंतिम षटक आहे हनुमान घाटाल. हनुमान घाटाल गोलंदाजीमध्ये सज्ज झालेले आहेत आणि 40+ चे खेळाडू आहेत. 2 गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. संदेश बखारे आज कर्णधार आणि यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला मात्र पहिलाच बॉल उडवलाय आसमानी टोला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांची मोहर षटकार. कारण 6 बॉलमध्ये 6 षटकार जर का ठोकले ना तर मॅच टाय बनेल. परंतु सुपर ओव्हरचा नियम नाही आहे कारण पहिल्याच बॉलवर अजूनही अशा जिवंत आहेत. पहिलाच बॉल काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. खास करून अजय पाटील टीम ओनर आहेत. हा बॉल मात्र चांगला आहे. खोलवर टप्पाचा बॉल आहे आणि स्लिंग लाईन देखील फार चांगली निवडली आणि हा बॉल देखील डॉट गेलेला आहे. म्हणजे पूर्णपणे इथनं मॅच क्लोज झालेला आहे. अर्थातच साई 11 या संघाच्या सकाळमध्ये आपल्याला देखील पाहायला मिळणार आहेत. एकनाथजी घाटाला आहेत आणि पॉईंट गडे फिल्डर आहेत. फार चांगल्या प्रकारे एकनाथजी घाटा भरतजी घाटा ज्या वेळेला मात्र बिना प्रीमियर लीग असते त्या वेळेला मात्र त्यांच्या माध्यमातून फार चांगलं सहकार्य आणि टीम चा स्कॉर देखील अतिशय चांगल्या प्रकारे तयार करतात आणि आज देखील साई 11 या नावाने पुरस्कृत केलेला संघ आहे. एकनाथजी घाटाल भिनार ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत भरतजी घाटाल आणि त्याच्यानंतर एकनाथजी घाटाल यांच्या वतीने पुरस्कृत केलेला हा संघ आहे. पॅकर्स आहेत आणि त्यानंतर मात्र विकेट गेलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. दीपेश भोईर. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता शेष आहे. काय जबरदस्त बॉल हाताळलाय पहा. वाईड यॉर्कर लेंथ लाईन वर ही सपट्टीवर जो बॉल हाताळलेला आहे जबरदस्त गोलंदाजी. अटॅक काउंटर मात्र फार चांगला आहे. दुसरी मॅच आहे दोन्ही संघांमध्ये परंतु विजयाच्या दिशेने विजयाची पूर्णपणे दारं खुललेली आहेत साई 11 संघाकरिता आणि याचबरोबर मात्र फिल्डिंग थोडीशी थ्रंबल राहिली आणि त्याच्यानंतर मात्र एक सिंगल आली आणि सिंगलने मात्र अंतिम बॉल आहे. शेवटचा बॉल आहे. धावा एक्झॅक्ट जर आपण बघितला तर 40 रन बनलेले आहेत. 30 धावांची गरज आहे. एका चेंडूमध्ये यावेळी देखील डिप्स कव्हर्सला खेळलेत आणि 10 फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि मॅच मात्र जिंकलेले आहे साई 11 या संघानं. अभिनंदन. हार्डलक बी ग्रुप अजय पाटील अँड टीम. आणि त्यानंतर आपण सामना विरता पुरस्कार आपण देणार आहोत ज्याने मात्र 31 धावांची गडी साकारली आणि बॉल जे फेस केले सनी 12 बॉलमध्ये 31 धावांची केली त्याने साकारलेली आहे आणि त्यानंतर सामना विरता पुरस्कार जो आहे तो देखील आपण देणार आहोत प्रणव भोईर. प्रणव भोईर चला आपण या सामना विरुद्ध पुरस्कार आहे
आणि सामनावीराचा पुरस्कार जो आहे तो देखील आपण देणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आहेत प्रणव भुईर आपण यायचं आहे. जबरदस्त गडी साकारली, 32 धावांची गडी साकारली आणि आपल्याला मात्र जी ट्रॉफी आहे स्वर्गीय कुसुम पुंडलिक भोईर यांच्या स्मरणार्थ आदरणीय महेंद्र पुंडलिक भोईर यांच्या वतीने स्पॉन्सर केलेला आहे. थंड पे कोल्ड्रिंक्स थम्सअप आहे. आदरणीय संदेश जे वखारे आमचे समालोचक आहेत त्यांनी आपल्याला स्पॉन्सर केलेला आहे. प्रणव आपण या मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड आपण घेण्याकरता यायचं आहे प्रणव. आणि त्यानंतर 1000 रुपयांचं जो कॅश प्राइज आहे 90 विनोद जी गोपाल भोईर यांच्या वतीने आपल्याला तो कॅश प्राइज देखील दिलेला आहे. आणि चला प्रणव भोईर आपण या. सामना विरोधा पुरस्कार प्रणव आपण घेऊन जायचा आहे. क्विकली या आपण अगोदर आपण टेक करा आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये जायचं आहे. टीम मॅनेजमेंट टीम मीटिंग होणारच आहे नो डाऊट्स. परंतु आपण सामना विरोधा पुरस्कार आहे तो देखील आपण देणार आहोत. आदरणीय विनोद जी भोईर 90 त्यांना विनंती आहे आपल्या शुभस्ते आपण 1000 रुपयांचं पारितोषिक जे आहे ते आपण द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यानंतर आदरणीय प्रकाश जी भोईर साहेबांना देखील विनंती आहे आपल्या शुभस्ते आपण ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करायचं आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. आणि त्यानंतर थंडपे आहे विनोद जी भोईर 90 आपल्याला विनंती आहे थंडपे आपल्या शुभस्ते आपण देऊन सन्मानित करायचं आहे. आणि ठीक उद्या आजचा शेड्यूल देखील संपलेला आहे आणि उद्या ठीक